गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? ऑसिलेशन CETच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आज अजून काही नवीन वेगवेगळ्या प्रकारचे MCQs बघणार आहोत. सो फर्स्ट MCQ आहे बघा. इफ अ ग्राफ इज ड्रॉन फॉर ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर, इट इज अ ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. ए स्ट्रेट लाईन, बी ऑप्शन आहे सर्कल, सी ऑप्शन आहे इलिप्स आणि डी ऑप्शन आहे हायपरबोला. ओके, सो लास्ट आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट हा जो ग्राफ आहे इट इज अ ग्राफ ऑफ स्ट्रेट लाईन. इट इज अ ग्राफ ऑफ स्ट्रेट लाईन. सो ऑप्शन ए जो आहे दॅट ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन आहे. नाउ लेट अस गो फॉर दी सेकंड MCQ. बघा सेकंड MCQ. द वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. द वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल executing SHM have a steady phase relation. The acceleration leads velocity in phase by ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन पाय, बी ऑप्शन आहे पाय बाय 2, सी ऑप्शन आहे -π/2 आणि डी ऑप्शन आहे -π. नाउ द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM ह्या टॉपिकमध्ये आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलेले आहेत. when the particle starts from the mean position and when the particle starts from the extreme position. नाउ ह्या दोनही कंडिशन्समध्ये ग्राफवरून जे आपण कन्क्लुजन्स काढलेले आहेत ते कन्क्लुजन्स मात्र सेम आहेत. सो त्या कन्क्लुजनमध्ये आपण असं बघितलेलं आहे की द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी इज π/2 रेडियन. There is a phase difference of π/2 radian between velocity and acceleration. सो हा जो MCQ आहे ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM हॅव अ स्टेडी फेज रिलेशन. द ॲक्सेलरेशन लीड्स वेलॉसिटी इन फेज बाय. सो ह्याचं करेक्ट आन्सर आहे π/2 रेडियन. वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ह्यांच्यामधला फेज डिफरन्स आहे π/2 रेडियन. सो ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. नाउ लेट अस सी थर्ड MCQ. The equation of the motion of the particle performing SHM is as shown in the following graph. आपल्याला खाली बघा ग्राफ दिलेला आहे, समोर स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला. ह्या ग्राफवरून आपल्याला द इक्वेशन ऑफ दी मोशन फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी काही आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. ए ऑप्शन x = 4 sin of 5.2t. बी ऑप्शन आहे x = sin of 1.2t + π/2. सी ऑप्शन आहे x = 4 sin of 1.2πt. डी ऑप्शन आहे x = 4 cos of 5.2t. सो ह्यापैकी आपल्याला करेक्ट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. नाउ +4 आणि हे -4 दिस इज दी ॲम्प्लिट्यूड, मॅक्सिमम अँड मिनिमम ॲम्प्लिट्यूड. सो ह्या इक्वेशनमध्ये बघा x = 4 sin 5.2t आहे. x = इथं डायरेक्ट साईन आहे, इथे पण बघा 4 आहे, इथे 4 आहे. ओके, ह्या इक्वेशनमध्ये मात्र 4 आपल्याला दिसत नाही आहे, ॲम्प्लिट्यूड दिलेली नाही आहे. सो ऑप्शन बी इज दी रॉंग ऑप्शन. ऑप्शन बी हा रॉंग आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण ए सी आणि डी पैकी बघूया.
नाव हा जो ग्राफ आहे हा ग्राफ बघा कुठून चालू होतोय तर +4 म्हणजे ह्या पॉईंटपासून चालू होतोय. सो दिस इज द एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. नाव वेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन त्याचं इक्वेशन आपण असं लिहितो बघा x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ ओमेगा टी. अशा पद्धतीने आपण त्याचं इक्वेशन लिहितो. दॅट मीन्स हे जे ऑप्शन आहे x इज इक्वल्स टू 4 sin 5.t दॅट इज रॉंग. त्याच्यानंतर 4 sin 1.2 पाय टी दॅट इज ऑल्सो रॉंग. सो करेक्ट ऑप्शन इज x इज इक्वल्स टू 4 कॉस ऑफ 5.2 टी. हे जे ऑप्शन आहे दिस ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन डी हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. स्टुडंट्स आता आपण नेक्स्ट MCQ बघणार आहोत. नेक्स्ट MCQ आहे द ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस is represented by the equation x is equals to a cos of omega t, where x is the displacement at time t, omega is the frequency of oscillation. तर मग which one of the following graph shows correctly the variation a with t. तर खाली जे आपल्याला 4 ग्राफ दिलेले आहेत ह्या चारही ग्राफपैकी कोणता ग्राफ करेक्ट आहे दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट. राईट. सो स्टुडंट्स आपल्याला माहीत आहे x इज इक्वल्स टू आहे a कॉस ऑफ ओमेगा टी. ओके. ह्याच्याहून जर का आपण वेलॉसिटी काढली तर ती वेलॉसिटी असेल v इज इक्वल्स टू आपल्याला डेरिव्हेटिव्ज घ्यावं लागेल ह्याचं. राईट. डेरिव्हेटिव्ज घेतल्यानंतर ह्याचं कॉसचं डेरिव्हेटिव्ज हे मायनस साईन ऑफ ओमेगा टी आहे आणि ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा आहे. सो आपल्याला हे इथे वेलॉसिटी मिळेल -a ओमेगा साईन ऑफ ओमेगा टी. ओके. नाव ह्याच्यावरून जर का आपण ॲक्सेलरेशन काढायचं म्हटलं तर त्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ज घ्यावं लागेल. वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ज आपण जर का घेतलं तर साईनचं डेरिव्हेटिव्ज आहे कॉस आणि ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ज आहे ओमेगा. सो ए ओमेगा इंटू ओमेगा बिकम्स ए ओमेगा स्क्वेअर होईल आणि हे मायनस साईन ॲज इट इज राहील. सो -a ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. नाव ॲक्सेलरेशन आपल्याला बघायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनपैकी ह्याच्यापैकी कोणता करेक्ट आहे ते बघायचं आहे. नाव प्रश्न पुन्हा एकदा आपण बघूया काय सांगितले बघा त्यांनी आपल्याला. द ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ ओमेगा टी. नाव x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ ओमेगा टी आहे. दॅट मीन्स द पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सो ऑप्शन B अँड D आर रॉंग बिकॉज B आणि D हे जे इक्वेशन आहे इक्वेशन शोज दॅट द पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द मीन पोझिशन. आपल्याला दिलेला आहे तो पार्टिकल स्टार्ट्स द मोशन फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. नाव इथे बघा मायनस ॲक्सेलरेशन आहे -a ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. इथे मात्र बघा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून ॲक्सेलरेशन दाखवलेलं आहे. सो दॅट इज ऑल्सो रॉंग ऑप्शन. हा ए देखील रॉंग आहे. मग सी ऑप्शन बघा इट स्टार्ट्स फ्रॉम द नेगेटिव्ह. इथे बघा इट स्टार्ट्स फ्रॉम द नेगेटिव्ह मायनसपासून चालू होतं आहे ते. सो -a ओमेगा स्क्वेअर इथून असं चालू होतं आहे हा ग्राफ. सो ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट MCQज आपण बघणार आहोत आता.
The displacement of two particles executing SHM are represented by x1 is equals to a sine of omega t plus phi and x2 is equals to a cos of omega t. The phase difference between the velocities of these particles is ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन आहे पाय प्लस फाय, बी ऑप्शन आहे फाय मायनस पाय बाय 2, सी ऑप्शन आहे फाय स्क्वेअर आणि डी ऑप्शन आहे फाय प्लस पाय द होल स्क्वेअर. नाव ह्याच्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाव जस्ट ऑब्झर्व दिस इक्वेशन. बघा x1 इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आणि x2 आहे कॉस ऑफ ओमेगा टी. नाव साइन आणि कॉस ह्याच्यामधला फेज डिफरन्स हा पाय बाय 2 आहे. ओके, इथं ऑलरेडी ओमेगा टी प्लस फाय आहे, सो फाय हा ॲडिशनल आहे. साईनपेक्षा कॉस हा पाय बाय 2ने मागे आहे, सो मायनस पाय बाय 2 होईल. सो फेज डिफरन्स होईल फाय मायनस पाय बाय 2. फेज डिफरन्स होईल फाय मायनस पाय बाय 2. सो बी ऑप्शन बघा, फाय मायनस पाय बाय 2 इज दी करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट MCQ बघणार आहोत. बघा, टू सिंपल हार्मोनिक मोशन्स आर गिवन बाय. दोन सिंपल हार्मोनिक मोशन्स आपल्याला दिलेले आहेत बघा. y1 इज इक्वल्स टू a1 साइन ऑफ ओमेगा टी अँड y2 इज इक्वल्स टू a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय are acting on the particles in the same direction. The resultant motion is SHM. Its amplitude is. ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. ए ऑप्शन आहे अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय. बी ऑप्शन आहे अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 कॉस ऑफ फाय. सी ऑप्शन आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 कॉस ऑफ फाय आणि डी ऑप्शन आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय. तर आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. नाऊ वी नो दॅट रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आहे आर इज इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय मायनस फाय 2. हे असं आपण इक्वेशन बघितलेलं आहे. ओके, दॅट मीन्स ऑप्शन सी and option D is the wrong. Okay, now A आणि B मध्ये बघा. y1 इज इक्वल्स टू दिलेला आहे a1 साइन ओमेगा टी, y2 दिलेला आहे a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. नाउ दिस इज आर इन द सेम डायरेक्शन. हे सेम डायरेक्शनमध्ये असल्यामुळे दिस ऑप्शन बी इज ऑल्सो रॉंग. मायनस साईन हे येणार नाही बिकॉज दे आर इन द सेम डायरेक्शन. ओके, सो ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. बघा, अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 असं आहे. बट इथे बघा a1 साइन ऑफ ओमेगा टी, सो दॅट इज फाय 1 इज 0 आणि फाय 2 इज फाय, त्यामुळे कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 याचाच अर्थ तो कॉस फाय आहे. सो दिस ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. Now let us see next MCQ. MCQ number 259. The displacement of a particle performing SHM
is x is equals to 3 sine of 314t plus 4 cos of 314t, where x and t are in CGS units. Then the amplitude of the SHM is A 7 cm, B 3 cm, C 4 cm आणि D आहे 5 cm. सो स्टुडंट्स, ह्या MCQ मध्ये आपल्याला अगोदर दिले काय काय ते आपण लिहून घेऊयात. आपल्याला हे इक्वेशन दिले आहे बघा, x इज इक्वल्स टू दिस इक्वेशन दिलेलं आहे. सो फ्रॉम धिस इक्वेशन वी कॅन राईट दॅट A1 इज इक्वल्स टू 3, त्याच्यानंतर A2 इज इक्वल्स टू 4. ओके, नाव साईन आहे आणि कॉस आहे. जनरली हे इक्वेशन कसं असतं, एक्स इज इक्वल्स टू x1 प्लस x2 असतं, राईट. मग 3 साईन ऑफ 314t हा x1 आहे, 4 कॉस 314t हा x2 आहे. सो साईन आहे, कॉस आहे, दॅट मीन्स फेज डिफरन्स, दॅट मीन्स phi1 मायनस phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू आहे π/2. ओके, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला काढायची आहे. सो आर इज इक्वल्स टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2, इथे जागा नसल्यामुळे मी इथे खाली लिहिते, कॉस ऑफ phi1 मायनस phi2 म्हणजे काय होईल, कॉस ऑफ π/2. ओके, सो आर इज इक्वल्स टू अंडर रूट A1 किती आहे 3, सो 3चा स्क्वेअर किती येईल 9, प्लस A2 किती आहे 4, त्याचा स्क्वेअर किती येईल 16, प्लस 2A1 A2 हे कॉस ऑफ π/2. नाव कॉस ऑफ π/2 इज 0, सो 0 इंटू 2A1 A2 बिकम्स 0. ओके, सो आर इज इक्वल्स टू काय होईल, अंडर रूट 16 प्लस 9 दॅट इज इक्वल्स टू 25. ओके, सो अंडर रूटमध्ये 25 आहे, दॅट मीन्स आर इज इक्वल्स टू 5. सो ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. ऑप्शन जो डी आहे तो करेक्ट आहे. Now let us solve the next MCQ. The displacement of a particle performing SHM is x is equals to 3 sine of 314t plus 4 cos 314t. Then the initial phase angle is, तर मग इनिशियल फेज अँगल काढायला आपल्याला सांगितलेलं आहे. ऑप्शन्स दिले आहेत बघा, tan inverse 7, tan inverse 4, tan inverse 3, tan inverse 4/3 असे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. नाव ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊयात. बघा, आपल्याला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये A1 दिलेला आहे, A1 इज इक्वल्स टू 3, त्याच्यानंतर A2 दिलेला आहे विच इज इक्वल्स टू 4. नाव त्याचप्रमाणे आपल्याला अल्फा1 इक्वेशन जर का आपण कम्पेअर केलं तर अल्फा1 इज इक्वल्स टू 0 अँड अल्फा2 इज इक्वल्स टू आहे π/2. नाव अल्फा2 इज इक्वल्स टू π/2 का घेतला, कारण साईन आहे आणि कॉस आहे. साईन आणि कॉसमधला फेज डिफरन्स हा π/2 रेडियन असतो, त्यामुळे अल्फा2 इज इक्वल्स टू π/2. नाव आपल्याला फेज डिफरन्स काढायचा आहे, इनिशियल फेज अँगल काढायचा आहे विच इज डेल्टा इज इक्वल्स टू, तो आहे टॅन इनवर्स, ओके, इन ब्रॅकेटमध्ये A1 साइन ऑफ अल्फा1 प्लस A2 साइन ऑफ अल्फा2 अपॉन A1 कॉस ऑफ अल्फा1 प्लस A2 कॉस ऑफ अल्फा2. ओके, नाव फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स, ओके, A1 किती आहे 3 इंटू साइन ऑफ 0 अल्फा1 प्लस 4 साइन ऑफ π/2 डिवाइड बाय
a1 3 into cos of alpha 1 that is 0 plus a2 4 into cos of pi by 2. Okay. Now next tan inverse in bracket sin 0 is 0 into 3 becomes 0 plus 4 into sin pi by 2 1 आहे, so 4 into 1 becomes 4. now 3 into cos of 0 हा 1 आहे, so इथे 3 येईल plus cos pi by 2 0 आहे, so 0 into 4 becomes 0. so आन्सर मिळालेला आहे पुढे tan inverse 4/3. tan inverse 4/3 is the correct option. so हा जो डी ऑप्शन आहे बघा tan inverse 4/3 is the correct option. हा करेक्ट ऑप्शन आहे. now let us see the next MCQ. if the two particles performing SHM with different initial phase angle and amplitude, then the initial phase angle of resultant motion depends on options दिलेले आहेत बघा. इनिशियल फेज अँगल ओनली, त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे इनिशियल फेज अँगल अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ द इंडिव्हिज्युअल, सी ऑप्शन आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल ओनली आणि डी ऑप्शन आहे नायदर ॲम्प्लिट्यूड नॉर इनिशियल फेज अँगल. सो ह्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन्स कोणतं असेल सांगा बघू, तुम्हालाही माहीत आहे. ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी इनिशियल फेज अँगल अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल इज दी करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर 265 बघा. if the two particles performs SHM of same initial phase angle but different amplitudes of individuals, then the resultant motion initial phase angle depends on options दिलेले आहेत बघा. इनिशियल फेज अँगल ओनली, इनिशियल फेज अँगल अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल ओनली आणि डी ऑप्शन आहे नायदर ॲम्प्लिट्यूड नॉर इनिशियल फेज अँगल. सो ह्यापैकी ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे ए, दॅट इज इनिशियल फेज अँगल ओनली. सो आपण आता नेक्स्ट MCQ बघणार आहोत. बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इज गिवन बाय x इज इक्वल्स टू 0.34 साइन ऑफ 300t प्लस 0.68 m. देन इट्स फ्रिक्वेन्सी इज, ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. 300/π हर्ट्ज, 300/2π हर्ट्ज, सी ऑप्शन आहे 150/2π हर्ट्ज आणि डी ऑप्शन आहे 300 हर्ट्ज. ओके, कसं सॉल्व करायचा ते आपण बघणार आहोत आता. स्टुडंट्स, तुम्हाला माहीत आहे इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं आपण असं लिहितो x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ω t प्लस फाई. ओके, नाव इथे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x इज इक्वल्स टू दिस 0.34 साइन ऑफ 300t प्लस फाई. ओके, so compare these two equations. So after comparing these two equations we come to know that बघा ओमेगा आणि इथे बघा ओमेगा. सो दिस ओमेगा इज इक्वल्स टू 300. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 300. सो ओमेगा इज इक्वल्स टू 300 बाय कम्पेअरिंग धीस टू इक्वेशन्स. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळालेली आहे 300. नाव ओमेगा इज इक्वल्स टू वी नो दॅट इट इज 2πn. सो 2πn इज इक्वल्स टू 300. दॅट मीन्स n इज इक्वल्स टू काय होईल मग 300 डिवाइड बाय
2π असं होईल. सो n इज इक्वल्स टू 300/2π. सो आपल्याला फ्रिक्वेन्सीच विचारलेली आहे बघा. देन इट्स फ्रिक्वेन्सी इज, सो बी ऑप्शन बघा 300/2π हर्ट्स. 300/2π हर्ट्स इज दी करेक्ट ऑप्शन. हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. सो स्टुडंट्स, हे काही आपण MCQ सोडवलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून वेगळ्या प्रकारचे MCQs बघणार आहोत. सो थँक्यू स्टुडंट्स.